अरे, आपला भारत देश हा कृषी प्रधान आहे. भारत देशाला कृषी प्रधान देश म्हणून ओळखलं जातं. परंतु आजची जी परिस्थिती आपण जर पाहिली तर हा देश कृषी प्रधान आहे आणि ह्या देशामधला शेतकरीच दुःखी आहे. एकड त्या शेतकऱ्यानं त्या बांधाच्या धुऱ्यावर उभा राहून पाहिलेलं स्वप्न, वाढत्या पिकाचं पाहिलेलं स्वप्न आणि एकड निसर्ग कोपल्याला आणि त्या ज्या पिकाकडे पाहून त्यानं स्वप्न पाहिलेलं आहे ते स्वप्न ह्या निसर्ग जे कोपलेलं आहे त्या निसर्गाच्या पाण्याच्या पुरामध्ये त्याचं स्वप्न वाहून जातं. एकड शेती कर्जामध्ये लिहून दिलेली, एकड महापुरामध्ये जमिनीतलं पीक वाहून गेलेलं. त्या शेतकऱ्यानं जगावं की मरावं, त्या शेतकऱ्यानं नेमकं करावं काय ही खूप मोठी चिंता आहे महाराज. एका शेतकरीची जर व्यथा बघितली तर आपण जेवढं त्याचं जवळून निरीक्षण करता तेवढा तो दुःखी शेतकरी. आपल्याला जर भारत देश समृद्धवान बनवायचा असेल तर आधी शेतकरी सुखी झाला पाहिजे आणि त्या शेतकऱ्याला प्रत्येकानं आधार दिला पाहिजे. फक्त त्या शेतकऱ्याला गरज आहे ती फक्त आधाराची महाराज, आणि ते आपण सर्वांनी आधार दिला पाहिजे. आज ह्या अतिवृष्टीच्या पुरामध्ये गावची गावं वाहून गेले, शेतकऱ्याच्या बैलजोडी वाहून गेल्या, शेतीचे अवजार वाहून गेले. एवढंच नाही, शेतातली माती सुद्धा वाहून गेली. आज त्या शेतकऱ्याला ती शेती सुपीक बनवण्यासाठी 2-3 वर्षाचा कालावधी लागतो आणि त्याचं जीवन हे शेतीवर आहे. लग्नाला आलेली घरात मुलगी आहे, मुलाचं शिक्षण आहे आणि शेतीवर काढलेलं कर्ज आहे. असा व्याकुळ झालेला शेतकरी, फक्त त्याला गरज आहे ती फक्त तुमच्या आमच्या आधाराची आहे आणि आपण सर्वांना त्या शेतकऱ्याला आधार दिला पाहिजे. रामकृष्ण.